केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार। आज आपण सासवड परिसरातील पुरंदर डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने पुरंदर डॉक्टर असोसिएशन या हॉलमध्ये सध्या सासवड परिसरामध्ये तसेच इतर बाजूच्या तालुक्यांमध्ये सर्वत्रच डेंग्यूची फार मोठी साथ आलेली आहे। भरपूर रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह येत आहेत। काही रुग्णांना डेंग्यू पॉझिटिव्ह टेस्ट नसतानाही त्याची काही लक्षणं दिसत आहेत। त्या लोकांना ह्या डेंग्यूबाबतची सर्व जनजागृती व्हावी, त्याबाबतची त्यांना काय काळजी घ्यावी, त्यांनी कोणत्या कधी उपचार घ्यायला पाहिजे, कोणते उपचार आणि डॉक्टरांशी कशी ॲप्रोच व्हावं याबाबतची माहिती आपण देण्यासाठी आज इथे जमा झालेला आहोत। तर त्यासाठी आमचे पुरंदर डॉक्टर असोसिएशनचे सदस्य, ज्येष्ठ सदस्य आणि सासवडमधील फिजिशियन, नामांकित फिजिशियन डॉक्टर भास्कर आतरम येथे चिंतामणी हॉस्पिटलच्या आपल्या इथं उपलब्ध आहेत। त्याचबरोबर आमच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर सचिन मिरगुडे, चैतन्य हॉस्पिटल, तेही इथं आपल्यासाठी माहिती सांगण्यासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉक्टर सुनील बोत्रे तेही उपस्थित आहेत। तर आपण या माध्यमातून सर आणि आम्ही सर्व सहकारी जनतेला डेंग्यूपासून कसं आपण काळजी घ्यावी याबाबतचं मार्गदर्शन सावळमीटच्या माध्यमातून करणार आहोत। तर तरी त्याचं आपण मार्गदर्शन स्वीकारावं। सासवड शहरामध्ये सध्या जर बघितलं तर डेंग्यू या आजाराच्या बाबतीत रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसते। तर नेमकं यामागची कारण मीमांसा काय असू शकते? कशामुळे हा डेंग्यूचा आत्ता या कालावधीमध्ये प्रादुर्भाव वाढतोय? आपल्या सर्वांना माहिती आहे की डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे आणि तो डासामार्फत पसरतो। म्हणजे याचा जे वाहक आहे, विषाणूचं वाहक हे डास आहे। ही डासाची उत्पत्ती ज्या ठिकाणी होतं ते साधारणतः आपण बघतो की एखाद्या वर्कशॉपमध्ये टायरचे तुकडे पडले तिथं पाणी साठतं, किंवा खड्डे आहेत त्याच्यामध्ये पाणी साठतं, किंवा घरामध्ये आपण जे बागेमध्ये वगैरे पाणी बरेच दिवस साठवून ठेवतो 7 दिवसापेक्षा जास्त, अशा ठिकाणी हे डासांच्या अळ्या तयार होतात आणि तिथे डासांची उत्पत्ती होते। हा डास आपले डेंग्यूचे विषाणू कॅरी करत असतो आणि हा जर डास एखाद्या रुग्णाला चावला त्याच्यामध्ये डेंग्यूचे विषाणू जाऊन त्या रुग्णाला, त्या व्यक्तीला आपल्याला डेंग्यूचे लक्षणं दिसतात। हाच जर विषारी डास दुसऱ्या व्यक्तीला चावला तर एकापासून दुसऱ्याला याचा प्रसार होतो। त्यामुळे याची जे कारण आपण बघितलं तर हा मेन डासाच्या उत्पत्तीपासून होणारा आजार आहे। तर आपल्याला ज्यावेळेस आपण नियंत्रणाची त्याच्या वेगळा आपण ज्यावेळेस उपाययोजना करायला जातो त्यावेळेला आपण मेनली हे डासांचं नियंत्रण करणे फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी काय करावं म्हणजे मुळातच जे त्याची उत्पत्ती स्थानं आहेत ती आपण तयार होऊ न देणे किंवा कुठं पाणी साठवून न देणे। आपण त्यासाठी आपण एक ड्राय डे नावाचा प्रकार आपण मध्ये राबवत होतो की घरातली जी काही भांडी असते ती 7 दिवसानंतर पूर्णपणे कोरडी करायची, त्याला आपण ड्राय डे म्हणतो। कुठं पाणी साठवून कोरडा दिवस कोरडी करायची आणि पूर्णपणे ते आपल्याला जिथं की डासाची अळ्या तयार होणार नाहीत आणि तिथं डासांची उत्पत्ती होणार नाही। तसेच हे जे आता पाऊस यावर्षी भरपूर पडलेला आहे, जिथं तिथं खड्ड्याचं साम्राज्य आहे किंवा असं पाणी साठलेलं आहे, हे तातडीने खड्डे बुजवून किंवा तिथं पाणी साठणार नाही आणि डासाची उत्पत्ती होणार नाही। मला एक सांगू इच्छितो की डासा हे जे डेंग्यूचे डास आहेत हे स्वच्छ पाण्यावरती असतात, हे घाण पाण्यावरती नसतात। त्यामुळे आपल्याला हे पाणी साठू द्यायचे नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला खड्डे बुजवणे, कुंड्यांमधलं पाणी आपल्याला पावसाळ्या दिवसामध्ये मला वाटतं कुंड्यांमध्ये पाणी असू नये आणि आपल्याला घरी काळजी घेणे महत्त्वाचं आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी पण पाणी साठू नये आणि तिथे डासाची उत्पत्ती होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हे जे डास आहेत डेंग्यूचे हे दिवसा चावतात, याची हॅबिट जी आहे ते दिवसा चावणारे डास आहेत। त्यामुळे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की घरी डास झाले रात्री चावून, त्यामुळे ते मलेरियाचे असतात।
दिवसाच्या कामाच्या ठिकाणी आपल्याला जे डास चावतात त्या ठिकाणी आपल्याला जास्त डेंग्यूचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जे वर्क प्लेसेस आपले आहेत त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थानं निर्माण होणार नाही आणि ते आपल्याला समजा जर पाण्यामध्ये साठलं असेल ते लवकरात लवकर त्याचा निचरा करून आपण उगमस्थानापासूनच आपण त्याचा उपाययोजना करायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे डेंग्यूच्या डासाची दोन मूळ वैशिष्ट्य अशी की जी इतर डासांच्या पेक्षा किंवा डासांपासून होणाऱ्या आजारांपेक्षा वेगळी आहे, भिन्न आहेत. की हा डास म्हणजे इतर डास हे आपण बघितलं तर घाण पाणी किंवा अस्वच्छ पाण्यावरती असतात, तर हा डास हा स्वच्छ पाण्यावरती वाढतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर डास जसं तुम्ही उल्लेख केला हा रात्रीच्या वेळी ते चावतात, दंश करतात आणि त्यानंतर इतर आजार होतात डासांशी रिलेटेड. पण हा डास हा दिवसा चावतोय. आता समजा डास चावलाय, काही असे लक्षणं असतात विशेष की इतर डासांप्रमाणेच असते की डेंग्यूचा डास चावलाय असं काही जाणवतं ते एकदम सडनली की चावल्या असं काही लक्षात येतं? काही करता येत नाही. आणि इव्हन तो जर दिवसा डास चावला तर कळत पण नाही आपल्याला डास चावून गेलेला. पण जेव्हा लक्षण सुरू होतात त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याला काहीतरी वेगळं आहे. लक्षणं काय दिसतात म्हणजे प्राथमिक लक्षणं काय की आपण ओळखावं की आपल्याला डेंग्यूची सुरुवात झाली किंवा डेंग्यूच्या डासाने आपल्याला दंश केला असावं असं? हा विषाणूजन्य ताप असल्यामुळे सुरुवातीला इतर आजाराप्रमाणे त्याची लक्षणं ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजून ताप, तीव्र डोकेदुखी, तीव्र अंगदुखी, डोळे दुखणे, याला थोडक्यात आमच्या भाषेमध्ये बोन ब्रेकिंग फिवर म्हणतात. जर हाळ काही तुटून पडले तसा प्रकारचं त्याचं दुखणं असतं. तापाची तीव्रता एखाद्या पेशंट कमी असेल पण दुखण्याची तीव्रता खूप असते. अंगदुखी, डोकेदुखी पेशंट अक्षरशः वेळापिशा झाल्यासारखा करतो. फक्त अंग दुखतं आणि डोकं दुखतं असं. तर डोकं धरून पेशंट आमच्याकडे येतात. ताप बघितलं तर 100-101 असेल. काही लोकांमध्ये तीव्र ताप असतो 103 वगैरे असतं. पण तीव्र डोकेदुखी, तीव्र अंगदुखी, डोळ्याच्या पाठीमागे दुखणं म्हणजे रेट्रोबल्बर पेन ज्याला आम्ही म्हणतो, डोळे डोळं दुखणे, त्याच्या विशिष्ट तक्रारी असतात. ते क्लिनिकलीच आपण त्याला म्हणू शकतो की हा डेंग्यू असतो. ही साधारणतः प्रोटोकॉल सिम्पटम 2-3 दिवस त्याचे असतात. नंतर बाकीच्या आजारामध्ये सुद्धा चिकनगुनिया आपण घेतो त्याचे तीव्र सांधेदुखी असते. याच्यामध्ये सांधेदुखी असे नसते, याचे मसल पेन असतात. म्हणजे सगळं स्नायू दुखत असतात. म्हणजे सर्वात महत्वाचं की तीव्र ताप येतो, थंडी वाजून येते, अंग दुखतं आणि इतर आलेला ताप आणि अंग दुखणं हे आणि डेंग्यूच्या डासाने चावल्यानंतरचा आलेला ताप याच्यामध्ये तीव्रता ही डेंग्यूच्या डासाने चावल्यानंतरची अधिक असते. आणि पेशंट सांगतो की मला याच्या आधी एवढा अंगदुखी कधीच आहे. बरं, म्हणजे त्याच्या लाईफमध्ये त्याला अशी अनुभवलेलं नसतं. थंडीताप येऊन गेला होता पण याच्यावर अंगदुखी मला कधीच नव्हती. डॉक्टर, तुम्ही नेत्रतज्ञ आहात. आता जसा अत्रम सरांनी उल्लेख केला की डोळ्याच्या तिथे दुखतं किंवा डोळ्यांमध्ये काय वेदना होतं, नेमकं काय एक नेत्रतज्ञ म्हणून काय त्या डोळ्यांच्या बाबतीतला काय सांगतील की नेमकं कुठे इजा झालेली असती किंवा कुठे वेदना होतात? कसं होतं की ह्या तापामध्ये स्पेसिफिक डोळ्यांचं जसं सरांनी सांगितलं की डोळ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत तर त्या स्नायूंमध्ये जे दुखण्याचं प्रमाण आहे ते जास्त होतं, कारण की त्याची जी हालचाल करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि पेशंटला डोळे न हलवता डोळे बंद करून बसावं का काय असं वाटतं आणि त्याच्यामुळे त्याचे सगळे मुवमेंट्स आहेत ते रिस्ट्रिक्टेड होतात. आणि ज्यावेळेस रुग्ण असे आम्हाला सांगतो त्यावेळेस आम्ही साहजिक असताना विचारतो बाबा 2 दिवसात ताप आला होता, थंडी वाजून आली होती का, इतर अंग दुखते का. जर यावेळेस असे असतात त्यावेळेस ते डेंग्यूचीच लक्षणं असतात आणि असे रुग्ण आता भरपूर पाहायला मिळतात. तर त्यावेळेस आम्ही डोळ्यांची ट्रीटमेंट देतो, त्याबरोबर फिजिशियन्स नाही आणि त्यांचे जे काही इतर तपासणी आहेत ते करून देतो. आणि त्याच्याबरोबर कसं होतं की या रुग्णांना डोळ्यांमध्ये लाली म्हणजे दोन्ही बाजूला भोगळ्याच्या दोन्ही बाजूला लालसर पण आपल्याला दिसून येतो. तर ही लक्षणं रुग्णांमध्ये पाहायला मिळतात डोळ्याच्या. डॉक्टर, आता जसं सरांनी सांगितलं की पेशंट तुमच्याकडे येतो, आता एक तशी ती उपचाराची पद्धती आहे त्या बाबतीत एवढ्या म्हणजे डिटेलमध्ये जाण्यापेक्षा पण प्राथमिक दृष्टीने समजा आता घरी त्या रुग्णाला जाणवलंय, तुमच्यापर्यंत येईपर्यंत त्या रुग्णाने नेमकी काय काळजी काय घ्यावी की त्याला अजून त्या जो विषाणू त्याच्या शरीरामध्ये गेलेला आहे त्याचा अजून काही डॅमेज होण्या अगोदर तुमच्यापर्यंत येईपर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्याने काय काळजी घ्यावी? सांगायचं झालं तर कसं होतं, पहिले 1-2 दिवस तर रुग्ण काय लगेच रुग्णालयात येत नाही. हां, ते अंगावर काढतात, इतर गोळ्या घेतात मेडिकलमध्ये. पाऊस पाणी किंवा हे जे वातावरण आहे यामुळे आपल्याला काय झालं असेल, डोकं दुखत असेल तर तो घरच्या घरी थोडाफार उपचार करतो. पण ज्यावेळेस त्याला तापाची तीव्रता जाणवती, डोकं दुखण्याचं प्रमाण तीव्र वाटतं त्यावेळेसच तो रुग्णालयात येतो.
मला सांगावं असं वाटतं, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की हा डास दिवसाचा होतो आणि दिवसा माणूस कसा असतं, कामाच्या गडबडीत असतो. मग जिथं तो ऑफिसमध्ये काम करत असेल, कुठल्या कारखान्यात काम करत असेल, तर त्या ठिकाणी ह्या डासांचा जर प्रादुर्भाव झाला तर त्या रुग्णाला डेंग्यू होण्याची शक्यता आहे. तर ज्या ज्या ठिकाणी लोक म्हणजे वर्किंग आवर्समध्ये जिथं काम करतात तिथं जर थोडीफार काळजी घेण्यात आली किंवा डासांच्या ठिकाणी पाणी साठलेले ते साठून न देणे किंवा त्या ठिकाणी डासांचा दंश होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली, तर या गोष्टीनुसार आपण त्याची काळजी घेऊ शकतो किंवा होणार नाही हे म्हणू शकतो. सर, आता पेशंट तुमच्याकडे आला आहे, त्याला असं गृहीत धरूया की एखाद्या पेशंटला त्या डेंग्यूच्या डासाने दंश केला, त्याला ती लागण झालेली, त्याच्या शरीरामध्ये तो विषाणू गेलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल की तो जिथं आहे मग हा संसर्गजन्य आजार आहे की त्याला जर समजा डेंग्यू झालेला आहे तर त्याच्या आजूबाजूचे जे घरातले कुटुंबियातले सदस्य असतील, त्याचा मित्रपरिवार असेल, त्यांना ह्याची लागण होते का किंवा फक्त त्याच्यापुरतंच मर्यादित राहतं? नेमकं काय स्वरूप आहे डेंग्यूचं? नाही, एखाद्या घरामध्ये जर डेंग्यूचा रुग्ण असेल तर ते जास्त शक्यता असते की इतर मेंबर होण्याची. कारण समजा जर घरी बाल्कनीमध्ये वगैरे कोंडे असतील, पाणी साठत असेल तर सेम ब्रीडिंग प्लेसेस इतरांना पण कारणीभूत आहे. त्यामुळे एका घरात 2-4 लोकांना डेंग्यू होण्याची शक्यता म्हणजे असं होतं का? एकापासून दुसऱ्याला कसा होता असेच सांगितलं तुम्हाला. तोच डास सगळ्याला तुम्ही बसले आहात तर तुम्हाला काही डेंग्यू होणार नाही, असा संसर्गजन्य नाही, इन्फेक्शियस डिसीज आहे तो. त्यामुळे घरामध्ये जर एक जण बाधित असेल तर सेम वेक्टर असल्यामुळे किंवा सेम डासाची उत्पत्ती तिथं असल्यामुळे त्या लोकांना असू शकते. किंवा ऑफिसमध्ये एका जर डेंग्यू झाला असेल तर इतरही लोक बाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक जर रूप सापडला, इतर जर संशयित असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. आणि समजा आता असं गृहीत धरूया की त्या जो रुग्ण आहे त्याला कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत किंवा तो जिथं कुठं काम करतोय त्या ठिकाणी लागण झाली, तिथं काय काळजी घ्यावी? किंवा तो जर समजा असं आपण गृहीत धरूया, हे तर आपण असं ठरवू शकत नाही की तो कार्यालयाच्या तिथे चावला की घरी चावला, पण समजा एखादा रुग्ण जर समजा त्याला डेंग्यूची लागण झालेली आहे तर त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या रोजच्या संपर्कातील व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? सर्वप्रथम आपल्या इथं सोर्स काय आहे हे शोधायला पाहिजे. आपल्या इथं काही असेल तर लगेच त्याचं नायनाट करायला पाहिजे. नंतर लक्षणांवरती आपण क्लोज वॉच ठेवला पाहिजे. ताप, डोकेदुखी सुरू झाली तर लवकरात लवकर उपचार करून घ्यायला पाहिजे. आता हा विषमजन्य आजार असल्यामुळे याच्यावर असं काय रामबाण कुठलं औषध नाही आहे. मेन काय याच्यामध्ये उपचाराच्या याच्यामध्ये मेन हायड्रेशन मेंटेन करणं, त्यापेक्षा पूर्ण विश्रांती पाहिजे, भरपूर त्यांनी लिक्विड्स घेतले पाहिजे, पाणी आणि आहार कसा आहार असला पाहिजे. व्हिटॅमिन सी वगैरे असे जे आपण इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही कोविडमध्ये पण दिलेले आहेत त्याचे हे सिंपल औषध आहे. पॅरासिटामॉल खूप हायर अँटीबायोटिक लागतात आणि प्रत्येक डेंग्यूला असं ऍडमिटच करायला पाहिजे असंही काही नाही आहे. डेंग्यू झाला तर प्रत्येकाच्या शक्तीनुसार तो घरी पण जाऊन राहू शकतो. डेंग्यू झाला म्हणजे घाबरून जाऊन लगेच मी हॉस्पिटलला ऍडमिट झालं पाहिजे असं काही नाही. म्हणजे हॉस्पिटलमध्ये न येता सुद्धा जर समजा तो फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर ज्या काही तुम्ही आता सांगितलेल्या बाबी जर लक्षात घेतल्या, थोडी काळजी घेतली तर डेंग्यू हा घरी होऊ शकतो बरा. म्हणजे डॉक्टरांकडे एकदा तपासणी करून तुम्ही गेला आणि तुम्ही दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते जर फॉलो केले त्यांनी व्यवस्थित तर त्याला ऍडमिट होण्याची गरज नाही पडत. प्रत्येक रुग्णाला लागत नाही. डेंग्यूच्या कशात 3 अवस्था असतात. बरं. पहिला आहे सिंपल डेंग्यू क्युअर, त्याच्यामध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी हे लक्षण सांगितल्याप्रमाणे पेशंटचं बाकीचे व्हायटल्स आहे, पल्स, बीपी वगैरे नॉर्मल असतं. त्याच्यामध्ये त्याला कुठं हिमरेज झालेलं नसतं, कुठं रक्तस्राव झालेला नसतो. दिस इज सिंपल डेंग्यू. दुसरी आहे डेंग्यू हेमरेजिक फिवर, त्याच्यामध्ये कुठंतरी रक्तातून रक्त येणं, त्यावेळेस त्याचे प्लेटलेट खूप कमी झालेले असतात. तर त्यामुळे त्याचं कुठं कांडीत पाणी होणं, पोटात पाणी होणं, त्याला थर्ड स्पेस म्हणतो आम्ही. कॅपिलरी लीक होतो. कॅपिलरी लीक होऊन त्याच्यामध्ये त्याला प्लुरल इन्फ्युजन, पोटात पाणी किंवा एखाद्या प्रसंगी नाकातून रक्त येणं असे हे हिमरेजिक लक्षणं असतात. त्याला अंगावर लाल तुरड येणं वगैरे, त्यावेळेस त्याचे प्लेटलेट कमी झालेले असतात. फर्स्ट स्टेजमध्ये प्लेटलेट मे बी ॲव्हरेज किंवा 1 लाखाच्या आसपास असते. थर्ड स्टेज हे किंवा डेंजरस आहे, त्याला DSS म्हणतात, डेंग्यू शॉक सिंड्रोम. आपलं काम हेच आहे की पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाऊ नये, दुसऱ्या अवस्थेतून तिसऱ्या अवस्थेत जाऊ नये. ऍडमिट करण्याचे कारण मेन हे आहे की पेशंट डिटोरिएट होऊ नये. तो क्युअर तर आपण करू शकत नाही कारण त्याला अँटीव्हायरल तसं काही नाही. त्यामुळे आपण पेशंटचं हायड्रेशन, त्याचा आहार आणि त्याच्या व्हायटल्सवर लक्ष ठेवून त्याची अवस्था बिकट होऊ न देणे हे पहिलं एम आहे हॉस्पिटलचं. आता बऱ्याच वेळेला ऍडमिट कोणाला करावं याच्या काही गव्हर्नमेंटने रिसेंटली गाईडलाईन दिलेल्या आहेत. तीव्र ताप आहे, साध्या औषधाने उतरत नाहीये, पेशंटला डेलिरियम म्हणजे मानसिक अवस्था चांगली नाहीये, कंटिन्युअस उलट्या होत आहेत,
तो स्टेबल नाही, मेंटली सुद्धा स्टेबल नाही, फिजिकली सुद्धा स्टेबल खाऊ शकत नाही, ऍडमिट होत आहे. ओके. किंवा प्लेटलेट काउंट जर समजा काही लक्षण पण प्लेटलेट 40 खाली गेलेला आहे, ताप गेलेला आहे त्याचा पण, अशा पेशंटला किंवा कुठून ब्लिडिंग होत आहे नाकातून तोंडातून, रक्ताची लघवी होत आहे, असे पेशंट ऍडमिटचे क्रायटेरिया दिलेले आहे. तर त्यासोबत असोसिएट काही आजार आहे, एखादा डायबिटिक आहे, त्याची इम्युनिटी कमी असलेले पेशंट आहे आणि त्याच्यावर हे तीव्र ताप वगैरे आहे, असे हे इंडिकेशन्स आहेत. पण हे जरी कागदावर असले तरी प्रत्येक डॉक्टरने पेशंटची क्लिनिकल कंडिशन बघून ठरवायचं की हा पेशंट ऍडमिट करणे योग्य आहे किंवा नाही. प्रत्येक पेशंटच्या बाबतीत गाईडलाईन्स तंतोतंत बसतील असं नाही, त्यामुळे क्लिनिशियनने ठरवायचं हा पेशंट खरोखर सिक आहे, या ऍडमिटची गरज आहे. म्हणजे सरसकट पेशंट आला की ऍडमिट करा, पेशंट आला की सलाईन लावा. गरज नाही, मला डेंग्यू झाला म्हणजे मी ऍडमिट झालंच पाहिजे, हे डॉक्टरचं काम आहे, त्याचं शंका निरसन करणं. डेंग्यू झाला तरी असं मी बरेच म्हणजे लोक पेशंटनी डॉक्टर होऊ नये, डॉक्टरचं काम डॉक्टरला करून द्यावं. आणि डॉक्टरने त्याला घाबरून टाकू नये, डेंग्यू झाला तो ऍडमिट झाला पाहिजे, दिस इज नॉट म्हणजे डॉक्टरचे काम नाही. म्हणजे दिलं पाहिजे, सगळे लक्ष राहा. म्हणजे पेशंटनी डॉक्टर होऊ नये आणि डॉक्टरने पेशंटला घाबरून देऊ नये, तर या आजाराचं योग्य पद्धतीने निदान होऊन त्याच्यातून तो रुग्ण बाहेर येऊ शकतो. आता तुम्ही आता जसा उल्लेख केला सर, मला असं विचारायचं होतं की सर म्हटले की डोळ्यांच्या बाबतीत तुम्ही मागाशी जो उल्लेख केला, तर त्या व्यक्तीला डेंग्यू होऊन गेल्यानंतर ते डोळ्यांना नाली येणं वगैरे जे काही इन्फेक्शन झालेलं असतं किंवा जो काही परिणाम डोळ्यांच्या याच्यातून दिसतो, जी लक्षणे दिसतात, त्यातून भविष्यामध्ये त्याच्या डोळ्यांवरती काही परिणाम होतो का किंवा त्याला दृष्टीच्या बाबतीत किंवा काही येतं का, ते तात्पुरतं फक्त तेवढा विषाणूचा तो संसर्गाचा परिणाम असतो? पहिल्या 2 स्टेजमध्ये तसा इतर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येईल असं काही त्याची शक्यता फार कमी असते. परंतु ज्यावेळेस प्लेटलेट एकदम कमी होतात तर त्यावेळेस सबकंजक्टायव्हल इमेज, त्याच्यानंतर रेटायनल इमेज असेल किंवा विट्रियस इमेज असेल आणि ह्याच्यामुळं दृष्टी त्याची कमी होणं आणि हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि ते जर जास्त दिवस जर प्लेटलेट काउंट कमी राहिला तर मग त्याच्यामध्ये इतर कॉम्प्लिकेशन्स होतात. तर जोपर्यंत प्लेटलेट काउंट चांगला आहे आणि टेम्परेचर वगैरे जर कंट्रोलमध्ये आहे किंवा डेंग्यू कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत डोळ्यांचे कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस कमी असतात. आत्राम सर, आता जर बघितलं, आता तुम्ही मागाशी उल्लेख केला, आता डेंग्यू म्हटलं की सर्रासपणे म्हणजे अगदी असं म्हणायला नाही पाहिजे, पण ज्याचं शिक्षणही झालेलं नाही असा व्यक्तीसुद्धा सहजरित्या म्हणतो की पेशी कमी झाल्यात, पांढऱ्या पेशी कमी झाल्या, लाल पेशी कमी झाल्या, पेशींचं काउंट एवढं. म्हणजे आता जनरली जर बघितलं तर अशिक्षित आणि शिक्षित सगळेच आता पेशी मोजायला सुद्धा लागले की 1 लाखापेक्षा कमी झाला आहे, 40,000चं झालं तर असं होतं, 20,000चं झालं तर असं होतं. ते पेशी कमी होणं आणि वाढणं, म्हणजे काही रुग्णांमध्ये पेशी वाढलेल्या असतात, काही रुग्णांमध्ये पेशी कमी होत असतात. मग नेमकं आता हे पेशींचं जे काही जो काउंट आहे, तर ह्या बाबतीत काय म्हणाल की बरेच जण अप्रत्यक्षरित्या स्वतः टेस्ट करतात आणि स्वतःच ठरवतात आपल्याला डेंग्यू झालाय की नाही झालाय. या बाबतीत नेमकं काय म्हणाल की हा जो पेशींचा काउंट आहे हा नेमका काय असतो? बरेच लोक येतात आमच्याकडे, माझ्या पेशी कमी झाल्या म्हणून, मला पेशी काही कमी झाल्या, मला ऍडमिट करा. आम्ही म्हणतो पेशंटला तो पेशी बघू, पेशंट कसा आहे, त्याची तुला काय होते सांगणं म्हणजे रोज तुला पेशी सांगतात तुझ्या पेशी किती आहेत ते, तुला काय होतंय, तुझी कंडिशन कशी आहे. आणि म्हटलं पेशी हे काय त्याचा रेंज असतो, प्लेटलेट जे असतात ना 1.5 लाखापासून 4.5 लाखापर्यंत. आज तुमच्या 1.5 असते तर 1.60 असते. आणि पेशंटला कोणत्याही नॉर्मल व्यक्तीला जगण्यासाठी 1 लाखाच्या पुढे प्लेटलेट असते, काही प्रॉब्लेम नाही. कुठला मुळात पेशी हाच मेन प्रॉब्लेम आहे डेंग्यूचा, तेच लोकांना समजायची गरज आहे. त्या पेशीसाठी ऍडमिट होऊ नका. जर तुम्हाला कॉम्प्लिकेशन काही असते, तुम्हाला फेवर हायग्रेड आहे, तुम्हाला वॉमिटिंग आहे, तुमचं खाणंच होत नाही आहे, त्यासोबत कावीळ झालेली आहे, कुठं ब्लिडिंग होते, हे इंडिकेशन्स आहे. तुम्ही पेशी बघू नका. ना आमच्याकडे जर तुम्ही म्हणाल ना पेशी भरायचं नको तर म्हणजे 40,000 पेशी त्याला करून टाका, याच्यात एक वाक्य तर नाही आहे. गव्हर्नमेंट याच्याचं पण गाईडलाईन दिलेले आहे. जर एखाद्या पेशंटला काही कोमॉर्बिड कंडिशन असेल आणि त्याच्यामध्ये त्याच्या प्लेटलेट 40,000च्या कमी असतील तर त्याला भरावं. पण नॉर्मल पेशंटला 10,000 प्लेटेड एकपर्यंत नाही भरलं तरी चालतं, वाढतात त्या. बरं, 10,000 आमच्याकडे मी फॉलो करतो ते 10,000 काउंट प्लेटलेट, म्हणजे 10,000 पेशी झालेले असताना सुद्धा पेशंट रिकव्हर होतो आणि त्याला वरतून जे आपण पेशी भरतो त्या भरायची गरज पडत नाही. बरं, मी 10,000 पर्यंत वाढवतो, लोकांना सांगतो याच्या कमी होत येतील. माझं फक्त बीपीवर बाकीच्या गोष्टीवर लक्ष आहे. जेव्हा त्याला मला वाटेल किंवा याला भरायची गरज आहे तेव्हाच आम्ही भरू पेशी. ह्या दुसऱ्याच्या असतात आणि ते काही एवढं सेफ नाहीये, ते आपण काळजी करून करतो. पण ते मॅच होतीलच असं. 10,000 ते 15,000 खर्च येतो. 12-12.5 10,000 ते 15,000 खर्च काही डोनर चांगलं मिळालं तर, आणि ते RDP पर्यंत 4-5 भरावं लागतं. त्यामुळे हे खर्चिकच आहे आणि अननेसरी काय होतं. आता समजा आज एखाद्या पेशंटच्या 20,000 मी भरलं
दुसऱ्या दिवशी बघितलं त्याचे 18 झालेले असतात. तेवढंच असतं किंवा 18 झालेले म्हणजे असतात. वरतून एक्स्ट्रा त्या पेशींची बॅग हे करून म्हणजे त्या भरून सुद्धा कमी झालेल्या असतात. झालेले असतात. पेशी भरून कमी होण्याचं कारण काय आहे? स्टेजमध्ये असलेल्या लोकांचा समज असा होतो की पेशी भरले की वाढल्याच पाहिजे. असं काही नाही. जोपर्यंत विषाणू शरीरात आहे तोपर्यंत तो त्या पेशी खाणार. व्हायरल लोड जेव्हा जास्त म्हणजे डेंग्यूचा जो विषाणू आहे तो पेशी खातो आपल्या शरीरात. तो त्याच्यामुळे बोन मॅरो, आपली जी बोन मॅरो असते, बोन मॅरोवरती तो आघात करतो. बरं. बोन मॅरोमध्ये आपल्या पांढऱ्या पेशी कांबळी तयार होत असतात. बोन मॅरो सप्रेशन होतात तात्पुरतं. तेवढ्या पुरतं झालं. त्यावेळेस ते बोन मॅरो त्याचं सप्रेस झाले असतं. म्हणून पांढऱ्या पेशी बऱ्याच लोकांच्या कमी होतात. अगदी 1000-1100 पर्यंत, ज्या नेहमी 4000च्या पुढे पाहिजे पर क्युबिक मिलीमीटर ब्लड, त्या अगदी 1000 पर्यंत आले असतात. त्याचा विकनेस तो येतो. पण लोक कसं ते बघतच नाही. प्लेटलेट फक्त प्लेटलेट मध्ये कमी झाले. अरे म्हणे पांढऱ्या पेशी कमी. आणि क्लेमवाले पण फार हुशार आहेत. बरं बरं. क्लेम नाही करायचं. प्लेटलेट क्रायटेरिया फक्त ठरवून दिलं त्यांनी. प्लेटलेट एवढ्या कमी असेल तर 1,40,000 तर ऍडमिट करा. काय ऍडमिट करा? सर्रास रिजेक्ट करतात. बापरे. पण आम्ही म्हणतो एखाद्या WBC काउंट 10 याचा 1000च आहे. इतका विकनेस आहे. बाकी क्लिनिकल कंडिशन बघा नाही. पेपरवर काही दिसत नाही. प्लेटलेट 1 लाख आहे. काय 70,000 चुकीचे प्लेट असतील तरच मेडिक्लेमवाले 40 जर एखाद्या पेशंटच्या 70,000 प्लेटलेट आहेत आणि WBC काउंट सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तो 1000-1200 पर्यंत आला असेल तर तो माणूस उभाही राहू शकत नाही. त्याला भूक लागत नाही, तो खाऊ शकत नाही. मग त्याला ऍडमिशनची गरज असते. पण आता जे नवीन हे क्रायटेरिया आले त्याचं म्हणणं की तुम्ही हा पेशंट घरी बरा करू शकता. प्लेटलेट आणि स्टार्टर पेशंट एवढा एकच क्रायटेरिया नाही. क्लिनिकल कंडिशन काय? पेशंट सिरियस होण्याचं कारण हे नुसतं प्लेटलेट काउंट नाही. दॅट इज अ कॅपिलरी लीक. कॅपिलरी लीक हे पेशंट सिरियस होत असतो. त्याचे भरपूर पाणी होणं, पोटात पाणी मध्ये ज्यावेळेस ARDS मध्ये जातो पेशंट त्यावेळेस त्याच्या पोटात पाणी होतं, पोटात पाणी पेशंट त्याच्या प्लेटलेट 40-50,000 जास्त असते. कॅपिलरी लीक जर त्याचं सिरियस हिमॅटोक्रिट म्हणजे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस तो हिमोग्रामचा रिपोर्ट करतो ना त्यात हिमॅटोक्रिट नावाचं एक आहे. हिमॅटोक्रिट जर वाढलेला एक्सेस असेल तर त्या पेशंटला कॅपिलरी लीक जास्त. डॉक्टर, डेंग्यूची जर लागण एखाद्या रुग्णाला झाली आणि तो तुमच्याकडे आला किंवा त्याला एकदा निदान झालं, तुम्ही एकदा त्याला सांगितलं की तुम्हाला डेंग्यू सदृश लक्षणं दिसत आहेत, तर सर्रासपणे आज जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये किवी, ड्रॅगन फ्रूट, पपई म्हणजे पपईचं फळ आणि पपईच्या पानांचा रस हा जर घेतला आणि त्यासोबत अजून गाईचा चीक, ज्याला खरवस असं देखील म्हटलं जातं, हे जे आहे हे पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्या पेशी आपोआप वाढतात. काही जण म्हणतात 1 तासात वाढतात, काही जण म्हणतात एका रात्रीतून वाढतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यातला मेडिकल सायन्स काय उत्तर देतं? आता जरी तुम्ही गोष्टी सांगितल्या याला कुठेही सायंटिफिक आधार नाही आहे. कुठल्याही जर्नलमध्ये सिद्ध झालेलं नाही किंवा किवी खाल्ल्यामुळे, पपईचा पानाचा रस पिल्यामुळे प्लेटलेट तात्काळ वाढतात. त्या प्लेटलेट ज्या कमी होतात त्या बोन मॅरोवर त्या व्हायरसचा आघात झाल्यामुळे होतात. जोपर्यंत बॉडीमध्ये व्हायरस आहे रिप्लिकेटिंग किंवा वाढत आहे तोपर्यंत प्लेटलेट ह्या कमीच होत जाणार. इनफॅक्ट मी तुम्हाला हे सांगतो की पेशंटचं ताप उतरल्यानंतरही पुढे 2-3 दिवस त्याच्या प्लेटलेट कमीच होत जातात. फक्त हे नॅचरल हिस्ट्री ऑफ द डिसीज आहे. त्याला कोणी सांगायला नाही. किवी वगैरे हे जे लोकांनी समज करून घेतलेलं आहे ठीक आहे, असं काहीही नाही आहे. पेशंटकडे जे उपलब्ध आहार असेल त्याने भरपूर पाणी पिणे, स्वतःला हायड्रेट ठेवणे, जे सिंपल फळ असेल घरामध्ये आहे. तुमच्याकडे डाळिंब आपल्या भागात भरपूर असतो, डाळिंबाचा रस घ्या, संत्री मोसंबी सिद्ध घ्या, साधं पेरू. किवीच खायची गरज नाही, ड्रॅगन फ्रूट खायची गरज नाही आहे. त्याच्याने वाढतं म्हणजे पोषण तत्व मिळणारा कोणतंही फळ खा, फक्त स्पेसिफिक ही ठराविक 4-5 फळं हीच पेशी वाढवतात असं नाही. डेंग्यूमध्ये वीज लोक खर्च वाढवून घेतात, तो खर्च वाढवायची गरजच नाही. बरं. बेसिकली विटॅमिन सी किवीमध्ये ग्रुप असतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते ऍक्च्युअली त्याच्यापेक्षा जास्त पेरूमध्ये बरं. म्हणजे व्हिटॅमिन सी हा मेन पार्ट आहे की तो तुमची इम्युनिटी बूस्ट करतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची बॉडी फाईट देऊ शकते डेंग्यूच्या विषाणूला. त्यामुळं म्हणजे किवी हे आंबट चवीचं आहे आणि त्यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर आहे असा एक समज पसरला आहे आणि त्या माध्यमातून मग हे केलं जात आहे का? याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे किवीपेक्षा पेरू आणि आवळ्यामध्ये. बरं. आवळ्यामध्ये आपल्याकडे फळं मिळतात तीच फळं खावी. वेगळी किवी आणि ड्रॅगन फ्रेश आपल्याकडे पेरू मिळतात, डाळिंब मिळतात. आता एक सर्वात महत्त्वाचा आयुर्वेदाचा जर अभ्यास बघितला तर आता डॉक्टर प्रवीण आहेत किंवा सर आहेत, आयुर्वेदाचे जे डॉक्टर्स आहेत ते बऱ्यापैकी काय म्हणतात की जी परदेशी फळं आहेत
त्यापेक्षा आपल्या वातावरणामध्ये पिकणारी आपली स्थानिक फळं खावीत, कारण ती परदेशी फळांचं पिकण्याचं आणि ती तयार होण्याचं वातावरण आणि आपल्या इथलं आपण इथं खातोय तर आपल्या इथलं वातावरण म्हणजे काही उष्ण कटिबंधातली असतात, काही शीत कटिबंधातली असतात, ती फळं इथं आलेली आहेत. आता तसं जर बघितलं तर किवी हे परदेशी फळ आहे, ड्रॅगन फ्रूट हे देखील परदेशी फळ आहे. आता तुम्ही जो उल्लेख केला आवळा आणि पेरू ही आपली स्थानिक पारंपरिक देशी फळं आहेत. तर मग हा फरक सुद्धा असतो का काही आयुर्वेदाच्या बाबतीत काय म्हणाल नेमकं? हा नक्कीच फरक असतो, कारण की बाहेरची फळं ज्यावेळेस आपण खातो तुम्ही शरीराला लवकरच ते ॲब्सॉर्ब होतात किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता ती स्थानिक फळांची जी आहे ती जास्त चांगली असते आणि ती शरीराला लवकर ॲक्सेप्ट होतात, त्याच्यामुळे नक्कीच त्याचा चांगला फायदा होतो. आयुर्वेदामध्ये सातवे सांगितले, म्हणजे आपण जिथे राहतो ते वातावरण, तिथलं आहार जे पिकतं हे आपल्याला जास्त पोषक पण असतं आणि ते लवकर पचणारं पण असतं. त्यामुळं आपल्या भागामध्ये जी फळं मिळतील, जे अन्नधान्य मिळतं तेच खावं, ते जास्त फायदेशीर आहे. आणि डेंग्यूच्या बाबतीत म्हणाल तर किवी बऱ्याचदा जे पेशंट आम्ही बघतो तर किवी ही कच्चीच असतात, ती कच्चीच फळं म्हणजे ती पूर्ण पिकलेली देखील नसतात, पूर्ण पिकलेली पण नसतात. बरं. दुसऱ्या डाळिंब हे पपईच्या पानांचा रस, बेसिकली आयुर्वेदामध्ये पपईच्या पानांचा रस घेऊन प्यावा असं सुद्धा सांगितलं. मी अजून एक थोडंसं तुम्हाला सॉरी थांबवतोय, पण मी बऱ्याच ठिकाणी असं देखील ऐकलं, बऱ्याच रुग्णांचा अनुभव की अगोदरच त्याची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, पचनशक्तीवरती त्याचा ऑलरेडी परिणाम झालेला असतो, त्यामध्ये तो पपईचा रस घेतो. तर बऱ्याच जणांना लूज मोशनचा देखील प्रॉब्लेम आलेला आहे. तर असं काय अनुभव येतं का? असंच आहे, पपईचा कुठल्याही पानाचा रस कधी म्हटला बेसिकली हे असं डेंग्यूमध्ये सांगितलेलंच नाही. बरं. दुसरी गोष्ट, जरी जर रस घ्यायचा म्हटलं तर त्याला प्रमाण आहे. लोक पहिला हो 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 अगदी अगदी तर त्यांनी त्रास होणारच आहे. कुठली गोष्ट आधी मात्रामध्ये घेतली तर त्यांनी त्रास होणारच आहे. दुसरं काहीचा चीक पण आहे, तसा इथं खरंच म्हणतो आपण, तो बसायला जड आहे. ह्या याच्यामध्ये एकतर रुग्णांचा आहार म्हणजे त्याची भूक कमी झालेली असते, पचनशक्ती कमी झालेली असते. अशा ह्याच्यामध्ये जर लोकांनी बाहेरून चीक आणून दिला, फळं रोज 3-4 फळं केळीची खायला घालतात, चीक खायला घालतात, हो हो अगदी, काहीच गरज म्हणजे बाकीच्या गोळ्यांपेक्षा ह्या गोष्टींवरती जास्त भर दिला जातो. त्याला भूक वाढीची जी काही फळं आहेत, आपली डाळिंब आहे, पेरू आहे, अशी खायला घालायची, त्यांनी त्याची भूक वाढली पाहिजे आणि एकदम हलका आहार त्याला खायला घालायचा आहे. माझ्या मी किती जण बघितलं की लोक पहिले विचारतात डॉक्टर नॉनव्हेज खायला घालूया, त्याला अंडी खायला घालूया, सूप घालूया, तर त्याची ऑलरेडी त्याची भूकच त्याची मंदावलेली आहे. म्हणजे हलका पण पोषण असणारा आहार, जड आहारापेक्षा हलका पण त्याच्यातून पोषण तत्व मिळावे शरीराला असा आहार मिळावा. स्वयंपाक ज्याला म्हणतो की साधा घरी बनवलेला गरम गरम असा आहार आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. उदाहरणार्थ आपण मुगाचं गडद असेल, माडगं आपण जे बनवतो, भाज्यांचं सूप म्हणतो आपण, ते तुम्ही देऊ शकता. टोमॅटोचं सूप देऊ शकता, पालकाचं सूप देऊ शकता. हे असे जे आहेत की ज्यांनी हायड्रेशन पण टिकून राहतात आणि सोबत पेशंटला भूक पण चांगली लागते. अशा गोष्टी तुम्ही आहारामध्ये घेतल्या पाहिजे. सर, आहाराचं झाल्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की ज्यावेळी डेंग्यूचा पेशंट तुमच्याकडे येतो, तुम्ही त्याला रक्त आणि लघवीच्या तपासण्या करायला सांगता, तर असं एक म्हटलं जातं की डेंग्यूच्याच काय किंवा कोणत्याही रुग्ण डॉक्टरकडे आला की त्या ज्या तपासण्या आहेत त्यामध्ये भरमसाठ खर्च होतो. डेंग्यूच्या बाबतीतच डेंग्यू आणि त्यातल्या त्यात डेंग्यूच्या बाबतीत अधिक होतो. नेमकं ह्याच्या पॅथॉलॉजीच्या ज्या रक्तलघवीच्या ज्या तपासण्या आहेत या बाबतीत काय डेंग्यूच्या रुग्णांनी नेमकं काय करावं? डेंग्यूच्या बाबतीत मुळात तर खूप तपासण्याची गरजच नाही. सीबीसी काउंट म्हणतो आपण, ज्यामध्ये प्लेटलेट, पांढऱ्या पेशी वगैरे आपण मॉनिटर करतो, तो महत्वाचा काउंट आहे पेशंटसाठी. इतर याच्यामध्ये लिव्हरवरती परिणाम होतो, त्यामुळे कावीळीची एक तपासणी करायला पाहिजे. बाकी जर तुम्ही हायड्रेशन मेंटेन ठेवतो इतर तपासण्याची काही गरज नाही. आणि मॉनिटर करताना आपण ज्यावेळेस पेशंट ॲडमिट असतो त्याला आपण जर ते रेट खूप स्पीडीली कमी होत असते तर डेली चेक करायला पाहिजे. नाहीतर काही लोकांना अल्टरनेट केलं तरी केलं तरी चालू. त्यामुळे असं काही तपासण्याचा खूप भरमसाठ खर्च आहे असं आहे. ज्या पेशंटचे प्लेटलेट खूप कमी आहे, त्याला थोडंसं दम लागतो किंवा असं वाटतं आपल्याला की पाणी साठलं असेल, त्या पेशंटची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. अच्छा, याच्या व्यतिरिक्त हा तपासण्या करायची गरज नाही आहे. डेंग्यू मुळात मी तर म्हणतो 100पैकी 90 लोकांना तर ॲडमिशन लागत नाही. बरं, 10% लोक ॲडमिशन लागतात. एक समज झालाय डेंग्यू म्हणजे ॲडमिट होणं, डेंग्यू म्हणजे एक 8-10 दिवस बेडवरती पडून राहणं. आपण लोकच डिस्करेज करतो बरं ॲडमिट होण्याबद्दल. पेशंटची मानसिकता नसते. हो, पेशंटला कोणतरी घाबरवलेलं असतं, त्यामुळे तो किंवा माझा क्लेम आहे म्हणून ॲडमिट करून टाका अशी एक मानसिकता झाली आहे. म्हणजे मेडिक्लेम आहे करा ॲडमिट. आमचा वेळ त्यातच चालू जास्त, बाबा तुझा क्लेम असला तरी क्लेम कंपनी नाही. म्हणजे तुझं मेडिक्लेम आहे बाबा, पण तुला आता आवश्यकता नाही हे समुपदेशन करण्यातच तुमचा अधिक वेळ चालू. ते करायला पाहिजे, वेळ गेला तरी करायला पाहिजे. उगाच अननेसरी ॲडमिट करून
त्या क्लेमचं तर ते पैसे कोणाच तरी आहेच अगदी बरोबर. आणि त्याला ऍडमिट करून सोया टोचून काही गरज नाही. तर हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल तो घरी जाऊन बरा होत असेल तर कसं काय ऍडमिट करायला पाहिजे? चार डेंग्यूपैकी एकाच पेशंटला बऱ्याचदा ऍडमिट करावं लागतं. 3 पेशंट हे आपल्या जे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बरे होणारे असतात. काही रुग्ण असे आहेत की ते स्वतःच पेशी आणि डेंग्यू सगळं पहिल्या दिवशी तपासून येतात. ताप आल्या पहिल्या दिवशी सगळे तपासणी करायची गरज पण लागत नाही. 1-2 दिवस तापांवरती जर आपण देखरेख ठेवली की ताप कसा येतोय त्याच्यानंतर आपण सल्ला सांगू शकतो की बाबा 2 दिवस 3 दिवस झाले तुला सगळं ताप आहे, जो उतरत नाहीये, खूप अंगत वाटते, तर आपण ब्लड टेस्ट म्हणजे प्राथमिक पेशी आपण तपासून घेतो. त्याच्यामध्ये जर काही व्हेरिएशन दिसले की पांढऱ्या पेशी खूप कमी झाल्या आहेत, प्लेटलेट खूप कमी व्हायला लागलेले आहेत, तर आपण त्याची डेंग्यू टेस्ट करतो. मलेरिया जनरली आपल्या इथे सापडतच नाही, त्यामुळे डेंग्यू टेस्ट आपण प्राधान्याने सांगतो की डेंग्यू टेस्ट करू. चिठ्ठी लिहून देताना आम्ही कसं करतो, CBC करा, SOS डेंग्यू ओके असं लॅब आम्हाला फोन का वाटले सर याच्या प्लेटेड एवढ्या डेंग्यू करू का, आम्हाला वाटलं तर डेंग्यू करा. 650-700 रुपये लागतात. अगदी माझा समज 650 लागतात. आता समारोपाकडे येत आहोत आपण. मला असं विचारायचं होतं की आता समजा डेंग्यूचं पेशंट तुमच्याकडे आला, तुम्ही सांगितलेले त्याने उपचार घेतले, तुमच्या प्रयत्नातून आणि तुमच्या ट्रीटमेंटमधून तो बरा झाला आहे. आता तो घरी जातोय, तर घरी पेशंट गेल्यानंतर त्याने काय काळजी घ्यावी? म्हणजे तो डेंग्यूतून बाहेर पडलेला आहे, परंतु त्याला तुम्ही डिस्चार्ज दिलेला आहे, तर त्यावेळी तुम्ही त्याला काय काळजी घेण्यासाठी सांगता आणि पेशंटनी घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यावी? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पेशंटचं फीवर गेल्यानंतरही 2-3 दिवस त्याचे ट्रीटमेंट केलं जातं. बरं. घरी गेल्यानंतर त्याला असं लागायला पाहिजे बाबा तुला अचानक विकनेस वाढला, तुला कुठून रक्तस्राव सुरू झाला, दम लागायला लागला, हे 3 लक्षणं नाही सांगतो आपण. तू पटकन दवाखान्यात ये. किंवा दुसरी गोष्ट सांगायची की तू विश्रांतीच घे, तू कामावर जाऊ नको, तुझून रिकव्हरीला वेळ लागतो. घरी गेल्यानंतर ॲज इन तू ऍडमिट आहेच असं करूनच घरी वापरायचं. साधारण किती दिवस त्याने आराम करावा असं? म्हणजे आता समजा पेशंट आपल्याकडे 5-6 दिवस ऍडमिट असेल ना, तर त्यांनी पुढचे 5 दिवस म्हणजे जर समजा 6 दिवस ऍडमिट असेल पेशंट, तर त्यांनी पुढचे 5 ते 6 दिवस त्याने आराम करावा. जोपर्यंत त्याला स्वतःचा उत्साह वाटत, कॉन्फिडन्स विकनेस जनरली याच्यानंतर बऱ्याच वेळेला माझे खूप पाय दुखत आहेत, अजून अशी लक्षणं घेऊन फॉलोअपला जेव्हा आम्ही 2 दिवसांनी बोलवतो तेव्हा ती सगळी लक्षणं असतात. तर अशा याच्यामध्ये त्यांनी सक्तीची विश्रांती घेतली पाहिजे. त्याचं बरं झालंय म्हणून बऱ्याच लोक परत कामाला. हो, असं बरेच वेळ होतं. एखादा रुग्ण 10,000-20,000 प्लेटेट घेऊन येतो, त्याला आम्ही 40 झाल्यानंतर घरी सोडून देतो. बरं. त्याला सांगतो 2-3 दिवसांनी परत प्लेटेट करून दाखवतो, त्यावेळेस त्याने आराम करा. ओके. भरपूर पाणी पी, फळ. हा, बरं झालं. आता तुम्ही पाण्याचं उल्लेख केला. खाण्याच्या बाबतीत म्हणजे डाएटच्या बाबतीत त्याने काय काळजी घ्यावी घरी गेल्यानंतर? घरी जसं हॉस्पिटलमध्ये आपण सांगितलं भरपूर लिक्विड आणि फ्रेश फ्रूट्स, भाजीपाला, सकस आणि हलका, फ्रिक्वेंट फिडिंग त्याचं आणि थोडं करून फ्रिक्वेंट फिडिंग आणि पूर्ण विश्रांती, हे 2-3 सल्ले घ्यायचं. खूप त्याला असं बंबाटी करायचं नाही, घरी बसू शकतो, घरात चालू शकतो. बरं. विश्रांती, कामावर नाही. म्हणजे डेंग्यूची भीती न बाळगता त्या बाबतीत जे डॉक्टर देतील वैद्यकीय सल्ला तो जर पाहिला, तर जी आता भीतीचं वातावरण खूप असतं. म्हणजे डेंग्यू झाला म्हणजे प्रचंड पॅनिक सिच्युएशन असते पेशंटची, पण त्याच्याबरोबर आलेले मित्र, त्याचे नातेवाईक ज्यावेळी तुमच्याकडे घेऊन येतात, तो स्वतःसुद्धा खूप घाबरलेला असतो की डेंग्यू, कारण डेंग्यू म्हटलं की मृत्यू, म्हणजे डेंग्यूतून मृत्यू होतो. किंवा तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला कावीळ होते, मग डेंग्यू जरी बरं झालो आपण, तरी डेंग्यू नंतर मग कावीळ होते आणि कावीळीची बाधा झाल्यावर आपण आपला मृत्यू होऊ शकतो. ही एक भीती तयार झालेली. ह्या बाबतीत म्हणजे हा शेवटचाच प्रश्न असेल माझा की काय नेमकं या बाबतीत काय म्हणाल तो? पेशंटला घरी डिसिजन देताना लक्षणांबद्दल संपूर्ण अवेअरनेस द्यायचं की कोणते लक्षण झाल्यानंतर तू काळजी घ्यायची, तुला काय तुझी लगेच वेळ दिसायला लागली, तुला विकनेस मेन काय पेशंटला विकनेस, तुझा विकनेस जर खूप वाढला तर तो पटकन डॉक्टरकडे यायचं आणि पूर्ण विश्रांती घ्यायचं, काहीच कामं करायचं नाही, झोपून राहायचं, बसून राहायचं, काही एक्झर्शनल वर्क करायचं नाही आणि डाएटकडे आणि हायड्रेशनकडे लक्ष द्यायचं. आणि जे डोक्याचे कंदील आहेत, विकनेस, ब्लिडिंग, साधारण ब्लिडिंग म्हणजे नेमकं युजली बाळा नाकातनं ब्लिडिंग होतं, संडासामध्ये लघवीमध्ये हे लवकर रक्त येतं, नेझल ब्लिडिंग पहिले येतं, नेझल ब्लिडिंग जास्त सेन्सिटिव्ह. सर्वात जास्त लक्षण नाकातून रक्त येण्याची, त्यावेळेस ते प्लेटेट कमी झाले असतात, त्याला बर्फ्यू राहून ते लक्ष नाही की प्लेटेट कमी झाल्याचे किंवा इंटरमिडिएट कुठं होत असेल. सोनोग्राफी करताना जर तुम्हाला खूप पाणी दिसलं, कंटिन्युअली पाणी दिसलं, त्या पेशंटचा फॉलोअप सोनोग्राफी करणं, हे वाढत तर नाही, हे त्याला लक्ष सांगून घरी पाठवायचं की जेणेकरून तो लवकर उपचार घरी गेला. खूप खूप धन्यवाद
डॉक्टर प्रवीण जगताप सर, डॉक्टर आत्राम सर, डॉक्टर निरगुडे सर आणि डॉक्टर बोत्रे सर, आपण दिलेल्या ह्या माहितीमुळे आता चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही ही माहिती पोहोचवत आहोत की मी प्रेक्षकांनाही विनंती करतो आहे की ही जी माहिती आहे ही खरंच 2-3 वेळा ऐका, कारण यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि डेंग्यूच्या बाबतीत खरंच भीती न बाळगता तुम्ही डॉक्टर होऊ नका. जसं आत्राम सरांनी सांगितलं की पेशंटही डॉक्टर होण्याऐवजी डॉक्टरांना डॉक्टरांचं काम करू द्या, पेशंटही पेशंटसारखं थांबा आणि स्वतः काही करण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याला महत्त्व द्या. धन्यवाद.